पार्श्वभूमीवर असलेल्या नियोजन मीटिंगसाठी उपस्थित असलेले कुणबी सेनेचे सेनाप्रमुख आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब, जिल्हा अध्यक्ष कुणबी सेनेचे भेरे साहेब, सर्व कुणबी सेनेचे मान्यवर पदाधिकारी, माझ्या भूमिपुत्र एल्गार संघटनेचे कार्याध्यक्ष माझे सहकारी सुनील भाऊ, माझे सहकारी सरचिटणीस नवनाथ भाऊ आणि आपण समोर बसलेल्या सगळ्या लढवय्या सैनिकांना. पाटील साहेब, 150च्या आसपास जर नियोजनाच्या बैठकीला लोक येत असतील तर आपलं आंदोलन कधीही अयशस्वी होणार नाही, ते यशस्वी होईल याची मला खात्री आहे. मी पहिल्यांदाच साहेबांचा आभार मानते की साहेबांनी मला समारोपाचं भाषण करण्याची जबाबदारी दिली. मी अत्यंत छोटा कार्यकर्ता, माझ्या वयापेक्षा जास्त साहेबांचा कर्तृत्वाचा कार्याचा अनुभव आहे. पण साहेबांनी जेव्हापासून मी ही चळवळ किंवा मी जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कल्पना तपशीला सांगायची गरज नाही, जेव्हापासून मी काही लोक हिताच्या प्रश्नावर वेगळा निर्णय घेतला आणि मैदानात माझ्या पोटावर मोजण्या इतक्या सहकाऱ्यांसोबत मी उतरलो, तर एका वडीलधाऱ्या म्हणजे एका लढणाऱ्या मुलाला जशी बापाची साथ असते त्याप्रमाणे आदरणीय पाटील साहेबांनी माझ्या पाठीशी ताकद उभी केली, त्यांचा मी कधी विसरणार नाही. आजच्या या मोर्चासाठी आम्ही केवळ पाठिंबा देण्यासाठी आलो नाही, हे मला पहिला स्पष्ट करायचं. साहेब, कुणबी सेनेने हा प्रश्न उचललाय गेले अनेक वर्ष. म्हणजे मी माझ्या शालेय जीवनापासून कुणबी सेनेचं म्हणजे झेंडा फडकला जाता इथे कुणबी सेनेचं गाणं आज पण ते ओठावर आहे, कारण ते लहानपणापासून आता आमच्या गावात कुणबी सेनेचा मोठ्या प्रमाणात वावर होता, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. त्यामुळे तुम्ही कधीपासून लढताय वेगळं सांगायची गरज नाही. आम्ही केवळ पाठिंबा न देता आमचा झेंडा बाजूला ठेवून माझ्या भूमिपुत्र एल्गार संघटनेची जी काही ताकद असेल थोडकी माझी मोठी ताकद आमची नाही, पण ती सगळी ताकद सुनील भाऊ आम्ही या लढ्यामध्ये कुणबी सेनेच्या या प्रश्नावर कुणबी सेनेच्या झेंड्याखाली आम्ही उतरवणार आहोत असं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळं एक छोटीशी गोष्ट मी साहेब या निमित्तानं सांगू इच्छितो की एका जंगलाला आग लागलेली असते. तुमच्यापैकी अनेकांनी ती गोष्ट ऐकली असेल. जंगलाला आग लागलेली असते, जंगल पेटलेलं आहे आणि सगळे प्राणी आपापल्या सोयीप्रमाणे त्या जंगलातून पळ काढतात. वाघ असतो, सिंह असतो, बिबट्या असतो, हत्ती असतो, सगळे लांडगे असतात, सगळे त्या जंगलातून पळ काढतात आणि जंगल पेटतंय, जंगलाचा नाश होतोय. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक चिमणी असते. ती काय करते तर ती त्या चोचीमध्ये पाणी भरते तलावातलं आणि त्या आगीवर टाकण्याचा प्रयत्न करते. ते सगळे पळतात. जंगल पेटले, पहिल्यांदा पळा, त्या आगीपासून आपला जीव वाचवा. ती चिमणीचं घरटं खूप लांब असतं, तिचं घरटं कदाचित त्याच्या आगीत पेटणार पण नाही किंवा तिच्या घरट्यामध्ये कोण त्या आगीत जळून भस्म होण्यासारखं पण नाही. पण ती चिमणी काय करते, चोचीत पाणी घेते आणि त्या तलावात त्या आगीवर नेऊन टाकते. आता पळता पळता काही हुशार प्राणी असतात, ते समजा तू वेळ लागला का तुला, पहिल्यांदा जीव वाचून पळ, आग कसली विझवतेस तू, तुझ्या चोचीतल्या पाण्याने ती आग विझणार आहे का? तर त्या चिमणीने दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ती सांगते माझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझणार नाही, पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात लिहिलं जाईल की तुम्ही सगळे जेव्हा पळत होते ना तेव्हा कोणतरी एक होतं जे या आगीविरोधात लढत होतं. मला वाटतं ती चिमणी म्हणजे विश्वास पाटील की आमचं कालच बरोबर बोलणं झालं की आपल्या ठाणे पालघर मधल्या चळवळी संपल्या. ठाणे पालघर नाही साहेब, अवघ्या महाराष्ट्रातल्या चळवळी संपल्या. चळवळी करणाऱ्या नेत्यांना एक तर चिरडल्या गेल्या, चळवळी चिरडल्या गेल्या, काहींना दमदाटी करून तुरुंगवास, खोटे गुन्हे आणि वेगवेगळ्या पद्धतीने अडकवून चळवळीचा काळ संपवला, त्या व्यवस्थेने संपवला. मग त्यात पूर्वीच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असतील आणि आताचे शिवसेना बीजेपी असतील. म्हणजे साहेब ती फक्त लेबल बदलते, दारू तीच असते, असं ते लेबल बदललं जाते बाटलीचं. त्यामुळे सरकार बदलल्यावर कुठलाही विशेष परिणाम झालेला नाही या मताचा मी आहे. आपल्या सगळ्या चळवळी संपत असताना आपल्यावर वेगवेगळे प्रकल्प लादले गेले. आज जरी आपण मुंबई महापालिकेच्या या प्रकल्पाबाबत बोलत असलो तरी तुम्ही जरा मगाशी पाटील साहेबांनी उल्लेख केला की आपल्या किरवली गावामधले 10 प्रकल्पाने ते गाव बाधित झाले. तर असं किरवली एकटं गाव नाहीये, तर तुम्ही आपल्या आजूबाजूला फक्त नजर मारा. मग कुठे गेलची लाईन असेल, कुठे रिलायन्सची लाईन असेल, कुठे हावडाचा टॉवर असेल, कुठल्या दुसऱ्या कंपनीचा टॉवर असेल, ग्रेड कुठली ती पॉवर ग्रीडचा टॉवर असेल, वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आपली लोक आपल्या भूमिपुत्रांना आणि आपल्या शेतकऱ्यांना भरडलं जाते. आणि साहेब कुठलाच प्रकल्प नाही आला ना तर थोड्या दिवसामध्ये एक गोडाऊनवाले येतील आणि मग ते दादागिरी करून कशा पद्धतीने दडपशाही करून आपल्या जागा अडवतील. म्हणजे सगळ्याकडून आपल्याला चेपकवायला लावलंय. आता तुम्ही जो उदाहरण साहेब सांगितलं मुरबाडच्या धरणाचं, ते फक्त मुरबाडच्या धरणाबाबतीत नाहीये, तर वडोदरा हायवे असेल किंवा आपला समृद्धी हायवे असेल
हा हायवेचं डिक्लेरेशन नोटिफिकेशन होण्याआधी मोठ्या प्रमाणात मोठ्या अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी या ठिकाणी जागा घेतल्या. मोठे आपल्या जिल्ह्यातले मोठे मंत्री नुसते जागा घेऊन त्यांच्या हाऊस किंवा त्यांचं पोट भरलं नाही तर साहेब आदिवासी जागाही त्या एरियातल्या त्यांच्या आदिवासी माणसाच्या नेत्याच्या नावाने ट्रान्सफर मारून घेतल्या. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त स्टॅम्प पेपरवर असलेल्या बॉन्डवर कोट्यावधी रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाले आणि आपल्या भिवंडीतले पण मातब्बर बरेचसे आता नावं घेतली तर त्यांचे कपडे निघतील असे अनेक मातब्बर या घोटाळ्यामध्ये आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये माथ्यावर प्रकल्प मारून फक्त बोटावर मोजणे इतके नेते इथे कोट्याधीश झाले आणि आपल्या भूमिपुत्राला नेहमीच चिरडण्याचं काम केलं. पण या सगळ्या अंधारामध्ये एक दिवा कायम पेटत आलाय, तो म्हणजे विश्वनाथ पाटील. तर गेले अनेक वर्ष आम्ही बघतो की जेव्हा एखादा प्रकल्प येतो आणि अन्याय सुरू होतो तेव्हा विक्रमगड मधून पहिल्यांदा एक आवाज निघते बाहेर आणि त्या आवाजामध्ये एक ताकद असते, त्या आवाजामध्ये निस्वार्थीपणा असतो. मी अनेक वेळा ऑफ द रेकॉर्ड बोलत असतो की या माणसामध्ये 2-5% लबाडी पाहिजे होती, 0% लबाडी असलेला माणूस. त्यामुळे आज चळवळीमध्ये आहेत तुमच्यासारखी लढवई माणसं आहेत, पण आपल्याला महाराष्ट्र राजकारणात कुठेतरी हा माणूस जर दिसायचा असता तर या माणसामध्ये लबाडी पाहिजे होती. दुर्दैवाने या माणसामध्ये 1%ही लबाडी नाही. लोकांसाठी प्रामाणिकपणे लढण्याचं धैर्य या माणसामध्ये आहे आणि म्हणून या माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आपल्या या लढाईमध्ये मला साहेब थोडक्यात सांगायचं आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, की तुमचं आणि पाडेकरांनी जे सांगितलं, प्रसाद सारखे तरुण तुम्ही सगळी मंडळी म्हणजे एकीकडे कुणबी सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवाचा पाटील साहेबांसारखे गणेश पाटलांनी आता आपलं प्रखर भावना मांडल्या. आम्ही त्याला लहानपणापासून बघतो. माझ्या मामाचं गाव आहे दाभाड आणि माझ्या मामाचे शेजारी म्हणजे माझे मामा, त्यामुळे त्यांचे लहानपणापासून त्यांची धडपड आम्ही बघतो. त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांनी अनेक लढाया लढल्यात आणि नवीन तरुण पिढी ही आता कुणबी सेनेकडे वळलेली आहे. मला पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की आज इथून बाहेर निघताना आपण एक संदेश घेऊन जाऊ की हा लढा फक्त प्रकल्पग्रस्तांचा नाहीये. हा लढा फक्त तानसा भातसा आणि काय ते मध्यम वैतरणा अप्पर लोअर वैतरणा त्यांचा नाहीये, तर हा लढा आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांचा आहे. कारण हा प्रश्न भूमिपुत्रांचा आहे. आपण या मातीचे पुत्र आहोत. मग तिथे जाती पातीच्या सगळ्या भिंती साहेब तुटतील. आम्ही भूमी संघटना करताना नाव भूमिपुत्र एल्गार संघटना घेतलं. एल्गार हा आमच्या रक्तात भिनलेला होता, पण साहेब भूमिपुत्र नाव ठेवताना आम्हाला तुमची प्रेरणा मिळाली. हे मला जाहीरपणे सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा कुणबी सेनेची स्थापना केली, तुम्ही जरी नाव कुणबी सेना घेतलं, पण तेव्हा तुम्ही तुमची संकल्पना स्पष्ट केली होती. ती मी मला मध्ये स्पष्टता दिली होती की कुणबी सेना ही केवळ एका कोणत्या जातीची सेना नाहीये, तर 18 पगड जाती, 12 बलुतेदारांची, सर्व धर्म सगळ्यांची, जो शेती करतो, जो शेतमजुरी करतो, ज्याचं मातीशी नातं आहे, त्या प्रत्येकाची तुम्ही कुणबी सेना स्थापन केली होती. आणि त्याच अँगलने आम्ही भूमिपुत्र या अँगलने आमची संघटना सुरू केली. मला सांगायचं तुम्हाला प्रत्येकाला की आजचं मरण उद्यावर ढकलायचं नाही. आज प्रकल्पग्रस्त जे आहेत मुंबई महापालिकेचे ते एवढ्या वर्ष तडपडतात रडतात, तर उद्या आपल्यावरही तो प्रसंग येणार आहे. आपण ही भावना आपल्या लोकांमध्ये सांगितली पाहिजे. आपल्या ठाणे पालघर मधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा निरोप गेला पाहिजे की हा प्रश्न आपल्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. मी साहेबांशी मगाशी चर्चा केली आणि साहेबांच्या परवानगीने एक सूचना तुम्हाला देऊ इच्छितो की आज आपली 26 तारीख आहे. आज आपलं नियोजन बऱ्यापैकी तुम्ही सगळ्या तुमच्या टीमने केलेलं आहे. जी काही ताकद दाखवायची आहे ती आपल्याला 30 तारखेला दाखवायची. उद्या आणि परवा पाटील साहेब आपल्या त्या तालुक्यातल्या जे कुणबी सेनेचे पदाधिकारी आहेत, मी सुनील भाऊंना विनंती करेन की भूमिपुत्र एल्गार संघटनेच्याही पदाधिकाऱ्यांना, आता आम्ही 3 जिल्ह्यांमध्ये आहोत, तर आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगून मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने मुख्यमंत्री महोदयांना द्वारे तहसीलदार एक पत्र आपण लिहिलं पाहिजे की 30 तारखेला असा मोर्चा कुणबी सेनेचा आहे, असं आंदोलन आहे, तर आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावे असं पत्र आपण प्रत्येक तहसीलदाराला जाऊन दिलं पाहिजे. मी पाडेकरजींना आणि प्रसादला विनंती करेन की तसं फॉर्मेट आपण तयार करून जर प्रत्येकाला दिला तर ते पत्र प्रिंट काढतील आणि कुणबी सेनेच्या साहेब लेटर पॅडवर इथे भूमिपुत्र एल्गार संघटनाचे पदाधिकाऱ्यांना मी पाठवतो. प्रत्येकाने ते पत्र तहसीलदारांना द्या. म्हणजे 2ही जिल्ह्यांमध्ये ही शासकीय यंत्रणा हादरली पाहिजे की हे 30चं आंदोलन फक्त तानसेला होणार नाही, तर त्याचे पडसाद 2ही जिल्ह्यांमध्ये उमटणार आहे. 30चं आंदोलन जेव्हा आपलं सुरू होईल, आम्ही ताकदीशी साहेब आपल्या सोबत आहोत, जेव्हा त्या आंदोलनाला आपल्याला कुठल्या निर्णायक वळण द्यायची वेळ आली तर 2ही जिल्ह्यामध्ये त्याचे पडसाद कसे उमटतील याची पूर्ण व्यवस्था आपण करू आणि त्यासाठी जी काय ताकद लावायची आपण लावू. हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. 30च्या आंदोलनामध्ये तुम्ही सगळ्यांची भूमिका या आंदोलनाचे पिलर म्हणून असणार आहे. कारण आता आपण जी चर्चा करतो ही आपण जाहीर सभेत भाषण नाही करत
किंवा आपल्याकडे समोर आपले कार्यकर्ते लोक नाहीयेत, तर आपल्या समोर आजच्या आंदोलनाचे पिलर बसले. कारण आजची नियोजन मीटिंग आहे. जसं पाडेकरजींनी सांगितलं की आपण प्रत्येकाने 10 लोक आणायची, हा जबाबदारी झाली तुमच्या प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांची, बरोबर आहे. पण आपण जे सगळे उपस्थित आहोत ते प्रत्येकाच्या तुमच्या मनामध्ये एक तळमळ आहे, तुमच्या मनामध्ये एक आग आहे. तुम्ही तर आलेच नसते, तुमची कामं टाकून तुम्ही आले नसते, दुपारी मस्त आराम केला असता, तो काहीतरी काम केलं असतं. तुम्ही इथपर्यंत आले, 3 मळ्या सोडून वर मीटिंगला बसले, याचा अर्थ तुमच्यामधला कार्यकर्ता जिवंत आहे, तुमच्यामधला माणूस जिवंत आहे. कारण या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी माणसं आता संपलेली आहे. जो प्रश्न विचारेल तोच प्रश्न विचारेल ज्याच्यामधला माणूस जिवंत आहे. बाकी सगळे मुडदाड आहेत त्याचे प्रवाह बरोबर त्या पाण्यावरून ओंडक्यांसारखे वाहतात. त्यामुळे तुमची प्रत्येक जबाबदारी आहे की तुमच्या सोबत मोर्चाला कोण कोण येणार आहे याची एक यादी बनवा, याची एक यादी बनवा. आणि तुम्ही जर पाडेकरजी सांगताना प्रकल्प असाल 10 लोक, माझं तर म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही 2 दिवस आधी त्यांच्याकडे यादी घ्या की तुम्ही आम्हाला 10 नावं तुमची कळवा, आम्हाला ते रेकॉर्ड मेंटेन करायचंय. म्हणजे त्यांच्यावरही जबाबदारी राहील. मला परवा कळलं की साहेब 900-950 लोकांना तुम्ही नोकरीला लावलं आणि त्या कार्यक्रमाला मला वाटते फार फार 100-150 लोक होती. म्हणजे पाटील साहेब बोलतात ते बरोबर आहे की लोकांना जाणीव संपलेली आहे. अरे नोकरीचा धंदा जर या पाटील साहेबांनी केला असता तर कोट्याधीश झाला असता. साहेब डीडीसी बँक सगळे तुम्ही केले असते किती पैसे आले असते तुम्हाला, मला दोघांना रेंजवर आले असते. डीडीसी बँकेमध्ये आज काय चाललंय तुम्हाला माहिती आहे, उद्या निवडणूक आहे. 35-40 लाख रुपये घेऊन नोकऱ्या दिल्या जातात. पण या निस्वार्थी माणसाने 950 लोकांना 1 रुपया न घेता मुंबई महापालिकेत लावण्याची किमया केली, हे कोणी विसरता कामा नये, लक्षात ठेवा. तर आपली जबाबदारी आहे की त्या 950 लोकांनाही निरोप पाठवा की तुमच्यातला जर माणूस मेला असेल तर तुम्ही आंदोलन अजिबात येऊ नका. पण तुमच्यातला माणूस जिवंत असेल आणि तुमच्या घरात जे गोड घास, सुखाचे घास जे तुमच्या घरात खाल्ले जातात त्याचं कुठलं तरी श्रेय सिंहाचा वाटा या माणसाचा आहे. आणि त्या माणसासाठी तुम्ही तिथे या. 30चं आंदोलन हे भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचं आंदोलन आहे, हा निरोप आपल्या लोकांना द्यायचा आहे. हे फक्त प्रकल्पग्रस्तांचं करून त्याला छोटं करायचं नाही, आपण याला व्यापक बनवलं पाहिजे. हे आंदोलन मला वाटतं ही सुरुवात आहे पाटील साहेब. येत्या काळामध्ये या आंदोलनासोबत तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे टॉवरचं आंदोलन असेल, या लाईन वेगवेगळ्या चालल्या त्यांचं आंदोलन असेल, आणि आपल्या नावाने मगाशी जो उल्लेख केला एमआयडीचा डम्पिंग ग्राउंडचा, त्याच गावावर आता एमआयडीसी पण प्रस्तावित केली. त्यांना कल्पना आहे की नाही मला माहित नाही, पण नोटिफिकेशन निघालंय. पडक्या साईडचं कोणी असेल तर तुम्हाला माहित असेल. आपल्याकडच्या अनेक गावांमध्ये आता एमआयडीसी येणार, आपल्याकडे वेअर हाऊसचं झोन करणार, आपल्या जमिनी बळजबरीने घेतल्या जाणार. काही आता शहरातले गुंड आपल्याकडे येणार, त्याच्याबरोबर 4-4 फॉर्च्युनर, एक रेंज रोवर आणि 10-12 गुंडांच्या स्कॉर्पिओ. बघा तुम्ही होणार की नाही. तर यांना तोंड देण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक व्हावं लागेल. आपल्यातल्या जाती पातीच्या धर्माच्या भिंती पाडून, आता पक्षवाले आपल्या बरोबर साहेब येणार नाही, त्यांना त्यांची उखळ पांढरी करायची, ती करू दे त्यांना. जे लढणारे त्या आज या हॉलमध्ये आहेत आणि जे पक्षवाल्यांची लाचारी करण्यात मग्न आहेत ते सगळे डीडीसी बँकेची जेवण खायला गेले. माहिती का, तुम्ही ढाबे चेक करा, सगळे डीडीसी बँकेच्या प्रचाराचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे त्या धंद्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. आणि टीका राहिलेच टीकेचा प्रश्न साहेब, तुमच्या एवढ्या वर्षाच्या कालावधीत जेवढ्या टीका झाल्या नसतील ना तेवढ्या माझ्यावर टीका झालेल्या आहेत. तेवढ्या टीकेचा अनुभव मला खूप मोठा आहे. मी तर सांगतो का या टीकाकारांमुळे प्रमोद पवार मोठा आहे. जेवढी माझ्यावर टीका करणार तेवढा मी मोठा होत आहे. तेवढ्या टीकेला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आपल्या मनाला आपण आरशात बघितलं आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. लोक काय पण बोलू दे, मला माहिती मी किती प्रामाणिक आहे. मी ज्या प्रश्नाशी लढतो त्या प्रश्नाची प्रामाणिक आहे. या माणसाचा प्रामाणिकपणा वेगळा सांगायची गरज नाही. त्यामुळे टीकाकारांकडे दुर्लक्ष करा. 30चं आंदोलन हे डोक्यात फिट झालं पाहिजे तुमच्या, आणि प्रत्येक लोकांपर्यंत निरोप गेला पाहिजे की हा लढा फक्त प्रकल्पग्रस्तांचा नाही तर तो भूमिपुत्रांचा आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा लढा आहे. या लढ्याचा भूमिपुत्राचं अस्तित्व राखण्यासाठी आम्ही येणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी या. जर असा निरोप गेला आणि आपल्या तरुणांना जर आपण जागृत करू शकलो तर आपलं आंदोलन 100% यशस्वी होईल. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण तरुण पोरांनी जेव्हा आपली लढाई हातात घेतली, तुमचं भाषण मगाशी मी ऐकलं, मला आनंद वाटला. जेव्हा लढाई तरुणांच्या खांद्यावर तुम्ही सक्षमपणे आणि यशस्वीपणे वर्ग करू शकला, हे कुणबी सेनेचं मोठं यश आहे आजचं या सभेत मला वाटतं. त्यामुळे येत्या काळामध्ये जे काही नियोजन होतील, आंदोलन होतील, ते आम्ही तुम्हाला अपडेट करू. तुम्ही प्रत्येकाने यांच्या व्यवस्थापन मंडळाशी संपर्कात राहा. मला वाटतंय तुमचा नियोजनाचा ग्रुप असेलच, तर आज या सगळ्यांच्या जाण्यापूर्वी नंबर कलेक्ट करा. आणि यांचा हे खरे आज इथे जे उपस्थित राहिलेत ना ते खरे नियोजनातले प्रमुख आहेत. पदावर कोण असेल तो नंतरचा पार्ट आहे. तर त्या नियोजनामध्ये प्रत्येकाच्या सूचना अपडेट करा, तुम्ही केलेल्या कामाच्या अपडेट्स करा, तुम्ही घेतलेल्या बैठकांचे फोटो लोकांना कळू दे, दिसू दे. प्रसाद कुठे गेला, प्रसाद कुठे आहे? प्रसादचं मी अभिनंदन करेन. काय बोला प्रसादसाठी की सोशल मीडिया अगदी सक्षमपणे जो सांभाळतो.
पण या सोशल मीडियावरही साहेब आपल्या आंदोलनाचा इम्पॅक्ट चांगला पडलेला आहे. येत्या काळामध्ये जे काही करायचंय, ज्या काही मीटिंग्स होतील त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. आणि एक सगळ्यात वाटलेली खंत ती मला तुम्हाला सांगायची की फक्त माझ्या 2 भगिनी 3 भगिनी इथे मीटिंगला आहे. आपल्याला आंदोलन ताकदीने लढायचं असेल तर तुमच्या डोक्यावर 3 अंडे आणि कमरेत एक कळशी घ्यायची. तुमच्यापैकी कोणाची हिंमत नसेल ती माझ्या बहिणीमध्ये असते. त्यामुळे सगळ्यात काटकरी लढाऊ कोण असेल तर ती आपली रणरागिणी आहे. जास्तीत जास्त महिला आपल्या आंदोलनात उतरल्या पाहिजेत. कुणबी सेनेमध्ये बघितलं आम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात महिलांची ताकद आहे. आता आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही की त्यांना निरोप दिला नाही हे मला माहिती नाही, पण तुम्ही त्या काळामध्ये ती गोष्ट करा साहेब. आपल्याही महिला टीमच्या सगळ्या सहकारी त्या आंदोलनामध्ये असतील. आपल्याही सगळ्या भगिनी तिथे येऊ दे, रणरागिणी येऊ दे. आणि या सरकारला, या व्यवस्थेला आणि साहेब मुख्यमंत्र्यांना दाखवून देऊ आपण की ठाणे पालघरचा भूमिपुत्र त्याच्या धमनीतलं रक्त सुटलेलं नाहीये. आमच्या मनगटात आज ही ताकद आहे आणि तुम्हाला झुकवायची ताकद त्या भूमिपुत्रामध्ये दाखवण्यासाठी 30ला आपण सगळ्यांनी ताकदीने उतरू. एवढंच मी सांगतो. पाटील साहेबांचा आणि पूर्ण व्यवस्थापन टीमचं, कुणबी सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भूमिपुत्र एल्गार संघटनेचा सक्रिय पाठिंबा या आंदोलनामध्ये जाहीर करतो. मी माझे सहकारी सुनील भाऊ आणि नवनाथ भोई यांना विनंती करतो की ते पत्र साहेबांकडे सुपूर्द करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.